Brought to you by Aqua Team. Be better, be bold, be you. ज्या पद्धतीने अपेक्षा होती त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वर्सेस शिवसेना असा संघर्ष सुरू झालाय. उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलेलं आहे की तुटेपर्यंत ताणू नये. ठाकरेंच्या सांगण्याचा गर्भित अर्थ असा आहे की कदाचित याही वेळेस सांगली पॅटर्ननुसार काही ठिकाणी निवडणुका लढवायला लागतील. 48 जागांपैकी एका लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आणि काँग्रेसचा बंडखोर उमेदवार असा संघर्ष 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळाला होता. त्याच पद्धतीने कमीत कमी 10 ते 15 सीटवरती असा संघर्ष निर्माण होईल की काय अशी परिस्थिती सध्या महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाली आहे. आणि यामागचं खरं कारण हे काँग्रेस वर्सेस शिवसेना या संघर्षामध्ये आहे. हा संघर्ष नक्की कशामुळे होतोय, ही वादावादी कशामुळे होतीये आणि या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी आता थेट निर्वाणीचे इशारे द्यायला का सुरुवात केली आहे याची कारणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. या कारणांमध्ये जाण्यापूर्वी एकदा आपण जरा त्या सीट्सवरती नजर टाकूया. जी यादी माझ्याकडे आहे त्याच्यामधल्या बऱ्याचशा सीट्स या विदर्भ आणि काही प्रमाणात मराठवाड्यामधल्या दिसून येतात. उदाहरणार्थ दक्षिण नागपूर, रामटेक, तुमसर, दर्यापूर, सिंदखेड राजा, त्याचबरोबर कामठी, भंडारा या सर्व जागा या विदर्भातनं येतात. याच्या पलीकडे आपण गेलो तर हिंगोली असेल, उदगीर असेल, त्याच्यानंतर गेवराई असेल, या जागा या आपल्याला मराठवाड्यामधल्या बघायला मिळतात. आणि मुंबईमध्ये सुद्धा भायखळा आणि वर्सोवासारख्या जागा या संघर्षाच्या मुळामध्ये आहेत. या सर्व जागांवरती आपण जर नजर टाकली तर दक्षिण नागपूर सोडलं तर रामटेक, तुमसर, दर्यापूर, नंतर उदगीर, गेवराई, भंडारा, भायखळा, वर्सोवा आणि कामठी या सर्व जागांवरती लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आघाडीवरती होती. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला एवढी आघाडी नक्कीच मिळाली आहे की ही जागा जिंकली जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे जिंकणाऱ्या जागा शिवसेनेला हव्या आहेत अशा पद्धतीचं वातावरण हे काँग्रेसमध्ये दिसतंय. काँग्रेसचा मुळात आरोपच शिवसेनेवरती जागा वाटपाच्या वेळेस हाच होता की जिंकणाऱ्या जागा शिवसेनेने लोकसभेमध्ये खास करून मुंबईतल्या आपल्याकडे खेचून घेतल्या आणि काँग्रेसला मात्र उत्तर मुंबईसारखी हरणारी जागा दिली. आणि त्याच्यामुळे यावेळेस ज्यावेळेस सीट शेअरिंगच्या चर्चांना बसायचं आहे त्यावेळेस आपण अजिबात ऐकून घ्यायचं नाही. कारण 13 जागा जिंकून काँग्रेसचं म्हणणं होतं की आम्ही दाखवून दिलंय की महाराष्ट्रामध्ये वाढणारा पक्ष ज्यांच्याकडे मतदार आहे असा काँग्रेसच आहे आणि म्हणून सीट शेअरिंगच्या चर्चेच्या वेळेस शिवसेनेला हावी होऊ द्यायचं नाही, शिवसेनेची दादागिरी चालवून घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली होती. आणि त्यातनंच हा वाद सुरू झालेला आहे. आता हा वाद कसा झाला हे मी तुम्हाला सांगतो. तर झालं असं की महाविकास आघाडीची बैठक होत होती. त्या बैठकीमध्ये नाना पटोले यांनी भूमिका घेतली की उत्तर विदर्भामध्ये, म्हणजे ज्याला ईस्ट विदर्भ असं आपण म्हणू शकतो, त्या विदर्भामध्ये, उत्तर विदर्भामध्ये काँग्रेस अत्यंत स्ट्रॉंग पक्ष आहे. कारण जे DMK कॉम्बिनेशनचा सतत आपण चर्चा करत असतो त्याच्यामध्ये आदिवासी आपण जर जोडले तर उत्तर विदर्भामध्ये त्या पद्धतीने काँग्रेसच्या पाठीशी त्यांचा ट्रॅडिशनल मतदार जमा झाला आहे. आणि त्याच्यामुळे शिवसेनेला तर तिकडे चान्सच नाही आहे, शिवसेनेकडे उमेदवारच नाही आहेत. त्यामुळे काँग्रेस त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने ॲडजस्ट करणार नाही. मग हे जिल्हे कुठले येतात तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि काही प्रमाणात अमरावती या जिल्ह्यांमध्ये आम्ही शिवसेनेला अकोमोडेट करून घेणार नाही. शिवसेनेचं म्हणणं होतं की कमीत कमी काही जागा तरी त्यांना सोडाव्या लागतील. 6 ते 7 जागा शिवसेना पूर्ण विदर्भामध्ये, म्हणजे 62 ज्या जागा आहेत, 61-62 जागा आहेत त्याच्यापैकी 6 ते 7 जागा शिवसेना मागते. पण काँग्रेसचं म्हणणं होतं की उत्तर विदर्भामध्ये आम्ही जागा सोडणार नाही आणि त्यातनं हा वाद सुरू झाला. मग शिवसेनेने सांगितलं की भंडाऱ्याची जागा असेल किंवा रामटेकची जागा असेल, या जागा शिवसेना पूर्वी जिंकलेली आहे, त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदारही निवडून आलेले आहेत, कमीत कमी त्या जागा तरी तुम्ही आमच्यासाठी सोडा. पण याच्यावरती काँग्रेसने असं सांगायचा प्रयत्न केला की जरी त्या जागा तुमच्या जिंकून आल्या असतील किंवा तुमचे समर्थित असलेले अपक्ष जिंकून आले असतील तरी ते आमदार आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी संघर्ष करू शकणार नाही. आम्हाला तुम्ही ती जागा सोडलीत तरच आम्ही ते जिंकू शकतो आणि ते आमदार तुमच्याबरोबर नसल्यामुळे तुमचा त्या जागेवरती अधिकार नाही.
यावरती चिडून जाऊन शिवसेनेकडनं त्यांना काउंटर असं करण्यात आलं की असं असेल तर मग अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडून गेलेले, त्यामुळे भोकरची जागा तुम्ही आमच्यासाठी सोडा, त्या जागेवरती आम्ही लढायला तयार होतो. आणि तिथून या वादाची ठिणगी पडली. मुळात शिवसेनेच्या मनामध्ये असं आहे की ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत होत्या त्यावेळेस शिवसेनेने महाविकास आघाडीसमोर हा प्रस्ताव ठेवला होता की ज्या जागा शिवसेना पूर्वी जिंकलेली आहे, म्हणजे 18 जागा, भले त्यातले 13 आमदार हे एकनाथ शिंदेंकडे निघून गेले असतील, पण त्यांच्या स्वतःच्या असलेल्या निवडून आलेल्या जागा आणि प्लस एकनाथ शिंदेंकडे गेलेले खासदार, म्हणजे ओव्हरऑल शिवसेना अनडिवायडेड असतानाच्या जागा त्यांना सोडण्यात याव्यात. या जागांमध्ये रामटेकची जागा होती, अमरावतीची जागा भले शिवसेना हरली होती पण यापूर्वी शिवसेना जिंकली त्यामुळे अमरावतीची जागा होती. पण खास करून रामटेकच्या जागेवरती शरद पवारांनी मध्यस्थी केल्यानंतर संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना समजावलं की ही जागा आपल्याला काँग्रेसला सोडावी लागेल, कारण काँग्रेसकडे तिकडे उमेदवार आहे आणि तो उमेदवार तिकडे निवडून येऊ शकतो, आणि म्हणून ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली. याच्या बदल्यात शिवसेनेचं असं म्हणणं आहे की कमीत कमी यावेळेस तरी विधानसभेत तरी या मतदारसंघातनं 1-2 जागा त्यांना सोडण्यात याव्यात. त्याच्यामध्ये रामटेकची जागा आहे, म्हणजे रामटेक विधानसभेची जागा त्याच्यामध्ये येते, कामठीची जागा त्याच्यामध्ये येते की जी म्हणजे तिकडे चंद्रशेखर बावनकुळे निवडून यायचे. चंद्रशेखर बावनकुळेंचं तिकीट गेल्या वेळेस कापल्यानंतर टेकचंद सावरकर त्या ठिकाणी निवडून येतात, पण यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इथे महाविकास आघाडी आघाडीवरती होती, त्यामुळे ही जागा तरी आम्हाला सोडण्यात यावी कारण तिथे तुमचाही आमदार नाही आहे. पण काँग्रेसने भूमिका घेतली की उत्तर विदर्भामध्ये शिवसेनेची ताकद नाही, शिवसेनेकडे उमेदवार नाही, त्यामुळे आम्ही त्या तिकडच्या जागा सोडणार नाहीत. शिवसेनेचं म्हणणं आहे ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला रामटेकमध्ये अकोमोडेट करून घेतलं त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला विदर्भात अकोमोडेट करून घ्यावं. मुंबईमध्ये आम्ही तुमच्यासाठी 12 जागा सोडतोय. वर्सोव्याची जागा पुन्हा एकदा ही महाविकास आघाडी 30-35 हजार मतांनी त्या जागेवरती आघाडीवर होती, त्यामुळे ती जागा सेफ जागा मानली जाते. भायखळ्याची जागा त्याही ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीवर होती, तीही जागा सेफ जागा समजली जाते, त्यामुळे मुंबईत सुद्धा आम्हाला काही सेफ जागा सोडण्यात याव्यात. मुळात शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला काही प्रमाणात झटका जास्त बसलाय. त्यामुळे शिवसेनेचं असंही म्हणणं होतं की जेव्हा संघर्षाची वेळ आली भारतीय जनता पार्टीबरोबर त्यावेळेस आम्ही जेलमध्ये सुद्धा गेलो, म्हणजे संजय राऊत हे म्हणत होते की ते जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत, त्यामुळे संघर्ष आम्ही जास्त केलाय, आमचा पक्ष भाजपने फोडलाय, आमच्या पक्षाकडनं 40 आमदार एकनाथ शिंदेंकडे निघून गेलेत, आमचं नाव आणि चिन्ह गेलंय, त्यामुळे आम्हाला सर्व्हाइव्ह करणं ही काँग्रेसची सुद्धा जबाबदारी, आणि म्हणून आम्हाला काही ठिकाणी अकोमोडेट करून घ्यावं. ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचं प्रदर्शन चांगलं राहिलंय, उदाहरणार्थ मराठवाड्यामध्ये म्हणजे उदगीर वगैरे या सगळ्या जागा त्याच्यामध्ये असतील, उदगीर, गेवराई या सगळ्या जागांमध्ये आम्हाला तुम्ही अकोमोडेट करून घ्यावं, आणि इतर जागांवरती आम्ही तुम्हाला अकोमोडेट करून घ्यायला तयार आहोत. पण काँग्रेसचं त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की जर काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त चांगला आहे तर ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने 21 जागा घेऊन जिंकल्या फक्त 9, आणि याच्या मागची कारणं ही होती की त्यांनी सीट शेअरिंगमध्ये तिकीट वाटपामध्ये गडबड केली, काही ठिकाणी उमेदवार त्यांचे चुकले, जे शरद पवारही बोललेत, त्यामुळे याही वेळेस ती गडबड होऊ नये त्यापेक्षा काँग्रेसकडे ती सीट राहिली तर निवडून येण्याचे चान्सेस वाढतील, अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली आहे. शिवसेनेकडनं आता या बाबतीमध्ये राहुल गांधी यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी शिवसेनेचं असं म्हणणं आहे की काँग्रेसला ही गोष्ट समजली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता उत्तर प्रदेशप्रमाणे अशा करता नाही येऊ शकली, कारण शिवसेनेची 17 ते 18% मतं असलेला जो बफर झोन होता त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी 40-45% एकट्याच्या बळावरती महाराष्ट्रात पोहोचू नाही शकली. त्यामुळे तो बफर झोन टिकवणं हे काँग्रेसची सुद्धा जबाबदारी आहे. जर ते नाही झालं तर भारतीय जनता पार्टी वाढेल, या एकमेव कारणावरती त्यांनी शिवसेनेला अकोमोडेट करून घेतलं पाहिजे. दुसरीकडे शिवसेना युबीटीमध्ये ही भीती आहे की कोकण पट्ट्यामध्ये त्यांना मार बसलाय. मुंबईमध्ये त्यांच्यासमोर मनसे, शिंदे, भारतीय जनता पार्टी हे तिघांचं चॅलेंज आहे. ठाण्याचा जो भाग आहे तो ऑलरेडी एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या ताब्यात ठेवलाय, त्याच्यामुळे त्याही ठिकाणी शिवसेना युबीटी समोर चॅलेंज आहे. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्या जागा मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये कमी होत आहेत त्यावेळेस काँग्रेस मित्रपक्ष म्हणून जर त्यांना 6 ते 7 जागांवरती अकोमोडेट करून घ्यायला तयार झाला तर शिवसेनेची टॅली सुद्धा सुधरू शकते, आणि त्याच्यामुळे शिंदेंसमोर भारतीय जनता पार्टीसमोर चॅलेंज उभं राहू शकतं. पण नाना पटोले काँग्रेसचे नेते या बाबतीमध्ये ॲडजस्टमेंट करायला तयार नाहीत, आणि म्हणूनच आता हा वाद राहुल गांधींच्याकडे जाऊन पोहोचलाय, आणि या संदर्भात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थेट उद्धव ठाकरेंशी बोलणार आहेत. पण जर हा वाद मिटला नाही
तर ज्या पद्धतीने सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारासमोर रिबेल किंवा बंडखोर उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळाला होता, त्याच पद्धतीने कमीत कमी 15 ते 20 जागी अशा पद्धतीचे बंडखोर हे बघायला मिळतील. राजकारणामध्ये फ्रेंडली फाईट, मैत्रीपूर्ण लढत अशा पद्धतीची गोष्ट नसते, हे सांगली पॅटर्नने आधीच सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे याही वेळेस अशा पद्धतीच्या मैत्रीपूर्ण लढती महाविकास आघाडीमध्ये होतात का, यावरती लक्ष ठेवणं हे आवश्यक असेल. बघूया निवडणुकीच्या काळामध्ये अशा किती मैत्रीपूर्ण लढती आपल्याला बघायला मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.